नमस्ते, मी अनिता शिंदे. अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मी तुमच्यासाठी नवीन असं पेपर कटिंग घेऊन आलेले आहे, ज्याने तुम्ही तुमचे ब्लाऊज अगदी व्यवस्थित असे शिवू शकणार आहात. तर ज्याला ब्लाऊज शिवता येतो पण कटिंग जमत नाही, त्यासाठी मी हे पेपर कटिंग तयार केलेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही हे पेपर कटिंग घेऊन ब्लाऊज शिवू शकणार आहात. तर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 28 छातीपासून तर अगदी 42 छातीपर्यंत पेपर कटिंग ही ह्या पद्धतीने असणार आहे. हा पाठीमागचा भाग आहे आणि संपूर्ण तुम्हाला हे असंच ठेवून कट करायचं आहे. हा पाठीमागचा भाग, हे पाठीमागच्या भागाचं कटिंग आहे, ज्यामध्ये तुम्हाला 28 ते 42 भागापर्यंतचं कटिंग मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला बाहीचं सुद्धा कटिंग मी दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही 28 पासून तर 42 छातीच्या मापापर्यंत ब्लाऊज शिवू शकणार आहात. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की ब्लाऊज शिवत असताना फक्त कुठलंही मार्जिन घ्यायचं नाही आहे. हे फक्त पेपर कटिंग ठेवायचे आहेत आणि ब्लाऊज हे कट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला मिळेल कटोरी ब्लाऊज, ज्यामध्ये हा भाग आहे आणि कटोरी तुम्हाला ह्या प्रकारे तयार अशी मिळणार आहे, जी तुम्हाला फक्त कापडावर ठेवून कुठलंच मार्जिन न ठेवता कटिंग करायचं आहे. आता मी तुम्हाला ही कटोरी दाखवते आणि ज्यावेळी तुम्ही ही अशी शिवणार त्यावेळी याला सुंदर असा पफ तयार होतो. ह्या पद्धतीने ह्या सर्व कटोऱ्या तुम्हाला ह्या कटिंगमध्ये मिळतील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कटोरी झाल्यानंतर 2 पीस कटोरीचं सुद्धा कटिंग मिळणार आहे. तर हे बघा, ही 2 पीस कटोरी आहे. समजा मी 40 इंच मापाची जर कटोरी घेतली तर ही ह्या पद्धतीने तुम्हाला जोडायची आहे आणि इथे हा टक्स टाकायचा आहे. याचा सुद्धा पफ अगदी सुंदर असा व्यवस्थित बसतो. याला सुद्धा कुठेही मार्जिन घ्यायचं नाही आहे. त्यानंतर तुम्हाला मिळेल 4 टक्सचा ब्लाऊज. त्याचं सुद्धा तुम्हाला 28 पासून तर अगदी 42 भागापर्यंत तुम्हाला मोठ्या भागापर्यंत मोठ्या मापाचं सुद्धा पेपर कटिंग याच्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर आहे ही मद्रास कट कटोरी. आता हे बघा, यामध्ये मी तुम्हाला याचा पफ दाखवते. ज्यावेळी तुम्ही हे असं कापाल आणि फक्त तुम्हाला हा टक्स जर शिवला तर अगदी हे ब्लाऊज अगदी व्यवस्थित असं तयार होणार आहे. हे सुद्धा ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये परफेक्ट बसतं, कुठल्याच त्याला चुन्या वगैरे असं काही पडत नाही. हा खालचा भाग आहे. ज्यावेळी आपण कटोरी जोडू त्यावेळी, समजा आता कटोरी ब्लाऊजचं मी दाखवते तुम्हाला. ज्यावेळेस आपण कटोरी ब्लाऊज किंवा कुठलाही खालची ही योगपट्टी आहे. ज्यावेळी आपण कटोरी ब्लाऊज शिवतो त्यावेळी ही खाली अशी त्याला बसते. हे बघा, आता समजा तुम्ही हा ब्लाऊज शिवला, कटोरी सांगत नाही मी, हा ब्लाऊज जर शिवला, हे 42 माप आहे, तर त्याला ही 42ची पट्टी तुम्हाला घ्यायची आहे. आता ज्यावेळी तुम्ही हा असा टिप मारून हा भाग शिवाल त्यावेळी तुम्हाला ह्या प्रकारे हे जॉईंट हा देऊन ही पट्टी लावून घ्यायची आहे. हे झालं मद्रास कटोरी. त्यानंतर तुम्हाला प्रिन्सेस कट कटोरीसुद्धा ह्याच प्रकारे शिवता येणार आहे. तर याला सुद्धा खालची ही योगपट्टी फक्त ही बी सरळ अशी आहे. याला आकार तुम्हाला द्यायचा असेल तर कसा द्यायचा हे मी तुम्हाला सांगते. ज्यावेळी तुम्ही आता हा भाग तुम्हाला अशा पद्धतीने ज्यावेळी तुमचा हा जोडून घेतो आपण, तर याला सुद्धा छान असा पफ येतो आणि हा भाग तुमचा खालचा पट्टीचा सरळ असा होतो.
त्यावेळी तुम्हाला ही पट्टी अशी शिवून हे जोडायचं आहे. पण ज्यावेळी तुम्हाला हा आकार द्यायचा आहे इथे गोल, तर तुम्ही जी माझ्याकडची ही जी योगपट्टी आहे तर ही मी याला ह्या पद्धतीने तुम्ही इथे लावू शकता. म्हणजे तुम्हाला मी ह्या पेपर कटिंगमध्ये तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर मी तुम्हाला नंबर देते, त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा आणि ही पेपर कटिंग अगदी घरपोच मागवा. तर मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे संपूर्ण ब्लाऊज कसे शिवायचे याचासुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहे. तर तुम्हाला ह्या सर्व पेपर कटिंग लागत असतील तर मला व्हॉट्सअप करा. त्याची किंमत अगदी कमी आहे. तुम्हाला तुमच्या घरपोच ह्या पेपर कटिंग मिळणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.